आरोग्य विभागातील साठवणुकीसाठी कोल्ड चेन उपकरण खरेदीत मोठा घोटाळा समोर आलेला आहे। ही उपकरणं खुल्या बाजारातील किमतींच्या 5 पट दराने खरेदी केल्याचं उघड झालंय। 62 कोटींच्या टेंडरमध्ये अनियमितता आढळली। विशिष्ट 2 ठेकेदारांनाच फायदा होईल यासाठी टेंडरमध्ये बदल करण्यात आलेत। अशोका स्थापत्य कंपनीला आईसलाइन रेफ्रिजरेटर्स पुरवठ्याचे तब्बल 33 कोटींचं तर राहुल डिस्ट्रीब्युटर्स कंपनीला डीप फ्रीजर्स पुरवठ्याचं 29 कोटींचं कंत्राट देण्यात आलं। या घोटाळ्याची पंतप्रधान कार्यालयाने गंभीर दखल घेतली। राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला योग्य कारवाई करण्याचे निर्देश आता देण्यात आलेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी मारुती कंदिले यांच्याकडे। नेमका घोटाळा काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात। निश्चितच गेल्या काळात आरोग्य खात्यातले हे एक गंभीर प्रकरण उघडकीस आलंय। वेगवेगळ्या लसींच्या साठवणुकीसाठी एक कूलिंग यंत्रणा काम करत असते। ही यंत्रणा ही सिस्टीम खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागाने जे टेंडर प्रक्रिया राबवली त्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या अनियमितता झाल्याचं उघडकीस आलेलं आहे। आईसलाइनड रेफ्रिजरेटर आणि डीप फ्रीजर अशा 2 कूलिंग सिस्टीम खरेदी करायच्या होत्या शासनाला। साधारण 62 कोटी रुपयाचे हे 2 टेंडर होती। ह्या दोन्ही टेंडरमध्ये मोठ्या अनियमितता झाल्या। मार्केट रेटच्या तुलनेत साधारण 4 ते 5 पट अधिकच्या दराने ही खरेदी झाल्याचं कागदोपत्री दिसून येतंय आणि याची गंभीर दखल आता केंद्र सरकारने घेतली आहे। केंद्र सरकारने राज्याच्या आरोग्य खात्याला याबाबत योग्य कारवाई करा आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करा असे निर्देश दिलेले आहेत। हे टेंडर प्रक्रिया राबवत असताना आरोग्य विभागानं CBC गाईडलाईन्स आणि महाराष्ट्र राज्य खरेदीचे जे धोरण आहे या दोन्ही बाबींना तिलांजली देऊन ही प्रक्रिया राबवली। ठीक आहे, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर हा सगळा घोटाळा नेमका काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। बघा, कोल्ड चेन उपकरण खरेदीसाठी 62 कोटींचं टेंडर देण्यात आलं होतं। खुल्या बाजारातील किमतीपेक्षा 5 पट जास्त दराने खरेदी करण्यात आली। अधिकारी आणि ठेकेदारांकडून 40 ते 50 कोटींचा चुना लावण्यात आलाय। विशिष्ट 2 ठेकेदारांनाच फायदा पोहोचवण्यासाठी टेंडरमध्ये बदल करण्यात आले। घोटाळा उघड झाल्यानंतरही ठेकेदाराला 22 कोटींचं बिल अदा करण्यात आलं। 5 पट दराने ही कोल्ड चेन खरेदी करण्यात आली। प्रशासनानं 2 ठेकेदारांवरच ही मेहरनजर दाखवली आहे। केंद्रानेही याची दखल घेतली आणि तातडीने चौकशी करून याबाबतची माहिती याबाबतचा अहवाल द्यावा असं राज्य सरकारला आदेश दिलेत।